साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर 14 दिवसाच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात FRP देणे अपेक्षित असतानाही राज्यातील 45 साखर कारखान्यांनी अजूनही 60% FRP दिलेली नाही. चार कारखान्यांनी शेतकऱ्यांचा 1 रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे साखर आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावल्या असून मंगळवारी दिनांक 17 व बुधवारी दिनांक 18 सुनावणी घेण्यात येणार असून थकबाकी न दिल्यास कारखान्यांविरोधात महसूल वसुलीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. या साखर कारखान्याकडे सुमारे 1860 कोटी रुपये एवढी रक्कम थकीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. यामध्ये सर्वाधिक कारखाने सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. राज्यात साखर कारखान्याकडे यंदाच्या 2025-26च्या गाळप हंगामातील 31 जानेवारी अखेरच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या FRPची ऊसाच्या तोडणी वाहतूक खर्चासह 4252 कोटी रुपये रक्कम अद्यापही थकीत आहे. या अहवालावरून 2 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRPचा 1 रुपया अर्थात 100% रक्कम थकीत आहे. 41 कारखान्यांनी ऊसाच्या FRPची 100% रक्कम दिली आहे. तसेच 75 कारखान्यांनी 80 ते 99% रक्कम, 60% ते 80% रक्कम 44 कारखान्यांनी तर 0 ते 60% रक्कम 45 कारखान्यांनी दिलेली आहे. त्यानुसार साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी या 45 कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासाठी त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 2 दिवसाची सुनावणी ठेवण्यात आली आहे. साखर आयुक्तालयात ही सुनावणी मंगळवारी दिनांक 17-18 रोजी घेण्यात येणार आहे. त्यात नोटीस मिळाल्यानंतर सुनावणीपर्यंत FRPची रक्कम दिल्याचे पुरावे कारखान्यांनी दिल्यास कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. ज्या कारखान्यांनी रक्कम दिली नाही अशावर FRP कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे.